मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं 288 जागांपैकी आतापर्यंत 100 मतदारसंघांची चाचपणी करण्यात आलेली आहे। यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले आहेत, तर मराठा मतांचं प्रमाण अधिक असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे। तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदारसंघांची चाचपणी करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, खरं तर येत्या काळातील निवडणुकांच्या संदर्भातली ही खरं तर महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं 288 पैकी 100 जागा ज्या आहेत त्या आतापर्यंत त्याची चाचपणी करण्यात आलेली आहे। येत्या काळात हा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो। कृष्णा, नाही, ही माहिती मनोज जरांगे पाटील यांनीच एबीपी माझाशी बोलताना दिलेली होती की ते चाचपणी करत आहेत, ते सर्वे या ठिकाणी करत आहेत आणि त्यातनंच आता मतदारसंघ त्यातले काही समोर आलेले आहेत। त्यांनी 2 वक्तव्य एबीपी माझाशी बोलताना केले होते। त्यातलं म्हणजे एक म्हणजे 9 मंत्र्यांना मी पाडणार म्हणजे पाडणार, आणि दुसरं म्हणजे आम्ही सर्वे करत आहोत आणि काही मतदारसंघ या ठिकाणी त्यांनी पहिल्या टप्प्यात निश्चित देखील केलेत, ज्यामध्ये 43 मतदारसंघाचा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये समावेश होता। त्यात खास करून मराठवाड्यातले जे मतदारसंघ आहेत त्यातले काही मतदारसंघ पुढे आले। जालना जिल्ह्यातील बदनापूर असेल, अंबड असेल, घनसांगवी असेल आणि परतूर मतदारसंघ आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातलं गेवराई, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि माजलगाव हे मतदारसंघ आहेत। त्याचबरोबर धाराशिव मतदारसंघातील भूम, परांडा हे 2 या ठिकाणी मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी या मतदारसंघाची त्यांनी चाचपणी केल्याचं या ठिकाणी सूत्रांच्या वतीनं समोर आलेलं आहे। आणि आणखीन काही टप्पे आहेत, म्हणजे 6 टप्प्यात ते तयारी करणार असं देखील त्यांनी सांगितलंय। पहिल्या टप्प्यामध्ये हे मतदारसंघ आहेत आणि त्यात खास करून गेल्या काही पंचवार्षिक ज्या आहेत, म्हणजे ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये खास करून मराठा बहुल मतदारसंघ नेमके कुठले आहेत, तिथे मराठा समाजाचा आमदार किती वर्षांपासून निवडून येतोय या सगळ्यांचा अभ्यास केला गेलाय, त्याचं गणित मांडलं गेलंय। जर त्या ठिकाणी मराठा उमेदवार म्हणून दिला गेला तर तिथे विजयी होतील अशा प्रकारचे देखील त्यांना शाश्वती आणि आत्मविश्वास आहे, विश्वास आहे। त्यामुळे हे मतदारसंघ त्यांनी निश्चित केल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आणि एवढेच नाही तर आणखी मतदारसंघ देखील ते चाचपणी करत आहेत। आणि जर शासनाने सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो 13 तारखेपर्यंत म्हणजे 13 जुलैपर्यंत काढला नाही तर निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केलेली आहे। विशाल, बरोबर आहे कृष्णा, लोकसभेच्या निकालांमध्ये त्याचा थेटपणे परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे का, आणि जे उमेदवार लढताना दिसतील त्यांच्यावरती कुठेतरी दबाव या गोष्टीचा देखील येताना पाहायला मिळतोय का? नाही, निश्चित आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट जर पाहिला तर मनोज जरांगे फॅक्टर याचा परिणाम निश्चित तिथे होता, मराठवाड्यामध्ये होता, इतर ठिकाणी देखील होता। त्यामुळे आताची परिस्थिती पाहता जर मराठा समाज एकवटला आणि त्याचं रूपांतर मतामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।